नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या 100% होणार दूर. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे. हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त 100 रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या 100% होणार या ठिकाणी दूर. पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या 100% होणार दूर? मित्रांनो, एक गोष्ट आठवा, ज्या वेळेस आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकामध्ये कोळपण करत असतो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 ते 50 दिवसांचं होतंय, त्यावेळेस आपल्या मनात एकच कुतूहल असते की जर या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागलेल्या सर्व कळ्या शिल्लक राहिल्या, या सर्व कळ्यांचं रूपांतरण जर फुलात झालं, या सर्व फुलांचं रूपांतरण जर शेंगात झालं तर आबादानी होणार आणि एकरी 20 क्विंटल पर्यंत आपलं सोयाबीनचं उत्पादन गेल्याशिवाय राहणार नाही. पण मित्रांनो, आपण कितीही प्रयत्न केला आजवर तर सर्वच्या सर्व कळ्यांचं रूपांतरण काही कधी फुलात झालंच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या या समस्येला जाणून या ठिकाणी असा भन्नाट उपाय घेऊन आलो आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर फक्त 100 रुपयांमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या आता 100% होणार दूर. मग हा उपाय कोणता आणि 100 रुपयाचा हा उपाय कशा पद्धतीने आपण करू शकतो की ज्यामुळे आता आपल्या सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या 100% होणार दूर? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकातील कळ्या गळण्याची समस्या 100% होणार या ठिकाणी दूर. पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता सोयाबीनच्या पिकातील जी असणारी कळी आहे ती कळी 100% गळणार नाही आणि सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलात होणार, सर्व फुलांचं रूपांतरण शेंगात होणार आणि या वर्षी आपल्याला एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. मग हा उपाय कोणता व याचा वापर कधी आणि कसा करायचा सगळं समजून घेऊयात. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागतात? ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जातंय त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरू होतात आणि 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान संपूर्ण सोयाबीनच्या पिकाला ह्या कळ्या लागलेल्या असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागाव्यात म्हणून आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागलेल्या कळ्या 100% फुलात परिवर्तित होण्यासाठी सुद्धा उपाय करायचा आहे. तुम्हाला माहित आहे का की आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागण्यासाठी आणि या सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलात होण्यासाठी
आणि कळ्यांची ही जी गळ या सर्वांना रोखण्यासाठी एकच उपाय आहे. या उपायाचं नाव आहे फॉस्फोरस. लक्षात घ्या, फॉस्फोरस ज्याला स्फुरद म्हणतात. जर 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या पिकाला आवश्यक फॉस्फरसचं प्रमाण मिळालं तर सोयाबीनच्या पिकाला कळ्याही दुप्पट लागणार आणि सोयाबीनच्या आपल्या पिकाला लागलेल्या कळ्या अजिबात गळणार नाहीत आणि सर्व कळ्यांचं परावर्तन या ठिकाणी फुलात झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या फॉस्फरसचा वापर कधी आणि कसा करायचा? लक्षात घ्या मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला बाजारात जायचंय. बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर कृषी केंद्र चालकाला आपण म्हणा की सर आम्हाला 126100 हे कॉम्बिनेशन असणारा 1 किलोचा पुडा द्या. तो 100 रुपयाच्या आसपास मिळेल मित्रांनो, कुठे 20-30 रुपयाने महाग सुद्धा असू शकतो कंपनी वाईज. तर हा 100 रुपयाचा पुडा तुम्ही आणला. आणल्यानंतर काय करायचं मित्रांनो, 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम टाकायचा आहे आणि एकराचा विचार केला तर एकरामध्ये आपल्याला 1 किलोचं पाऊच हे भरपूर या ठिकाणी होऊन जाते. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, 15 लिटरच्या पंपामध्ये आपण 100 ग्रॅम या ठिकाणी 126100 मिसळलं की आपलं काम संपलं. आणि याचा स्प्रे घेतला तर मित्रांनो फक्त 48 तासाच्या दरम्यान 61% फॉस्फरस हे आपल्या सोयाबीनच्या पिकाला मिळते, ज्यामुळे कळ्या तर दुप्पट लागणार पण लागलेल्या सर्व कळ्या टिकणार आणि जवळपास एकही कळी गळणार नाही. सर्व कळ्यांचं रूपांतरण हे फुलात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष गोष्ट, या असणाऱ्या 126100 मुळे फुलं सुद्धा गळत नाहीत. मग मला सांगा यापेक्षा दुसरं काय पाहिजे हो आपल्याला? जेवढ्या कळ्या लागल्या त्या कळ्यांचं फुलात रूपांतरण व्हावं यासाठी आपलं सोयाबीनचं पीक 40 ते 60 दिवसाचं असताना आपल्याला काय करायचं मित्रांनो, 126100 याचा वापर करायचा आहे. एकरी 1 किलो 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम आणि सोबत मित्रांनो 126100 हे जे या ठिकाणी विद्राव्य खत आहे आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत वापरू शकता, कोणत्याही बुरशीनाशकासोबत वापरू शकतात, हे कोणत्याही टॉनिक सोबत वापरू शकतात, अजिबात अडचण नाही. म्हणजे समजा आपल्या सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी तुमची लांबली, तुम्ही 40 दिवसानंतर घेणार असाल तर या फवारणीमध्ये 19-19च्या ऐवजी तुम्ही 126100चा वापर मिक्स करून केला तर आपल्याला 100% जबरदस्त रिझल्ट मिळू शकतो. तर मित्रांनो बघा, तुम्ही उपाय पाहितला की अवघ्या 100 रुपयामध्ये 126100 या खताचा वापर करून आपण आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागण्यासाठी मदत करू शकतो आणि कळ्या 100% गळण्यापासून वाचवू शकतो. मग यावर्षी विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून कमीत कमी खर्चात यावर्षी विक्रमी सोयाबीनचं उत्पादन मिळवा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा अधिक माहितीसाठी पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा. त्याचबरोबर जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप